दरम्यान महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला एक मोठं खिंडार पडलंय। गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख दगडू सकपाळ यांनी अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडलेले खिंडार ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय आहे। दगडू सकपाळ हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत होते। लालबाग परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांची मोठी पकड आहे। मात्र आगामी निवडणुकीत आपल्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती। पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आणि तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज होते। त्यांच्या या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर आज त्यांचा शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश झालाय। दगडू दादांनी स्वतः या ठिकाणी हा निर्णय घेतला आहे। त्यांच्यावर कोणी हा निर्णय लादला नाही आणि काही निर्णय कोणाचा लादून घेत नाहीत। स्वतःच्या मर्जीने ते वागतात आणि शिवसेना मोठी करतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्या निष्ठेचा या शिवसेनेमध्ये सन्मान होईल। आपलं पूर्ण कुटुंब आज या ठिकाणी आलेलं आहे। आपल्या संपूर्ण परिवाराने आज शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे। आपले दुसरे संतोष नलावडे त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे। आता हे सगळे कार्यकर्ते त्या भागातले एकत्र येऊन शिवसेना दगडूदादांच्या नेतृत्वाखाली तिकडे मोठी करतील असा विश्वास मला आहे। आणि दगडू सकपाळांच्या प्रवेशावरून संजय राऊतांनी मात्र घणाघात घेतलाय। जुने जाणते निष्ठावंत असतात, ते पक्षांतर करत नाही। ज्यांच्या मनात स्वार्थाचा अंकुर फुटतो ते जातात। एकनाथ शिंदे, राणे, भुजबळ हे निष्ठावंतच होते, मात्र अमित शहा यांचे बूट चाटायला ते गेलेत अशी टीका संजय राऊतांनी केली। जुने जाणते निष्ठावंत जे असतात ते पक्षांतर करत नाहीत। निष्ठावंत जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही। तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही। कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संतापाला असेल, पण तो थांबतो। ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थाचा अंकुर फुटलेला आहे ते कधीतरी सगळेच, एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना, छगन भुजबळ निष्ठावानच होते, नारायण राणे, गणेश नाईक हे सगळे निष्ठावान होते। आणि आता जे त्यांच्याबरोबर गेलं लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे।